जय गुरु। जय गुरु। जय गुरु सर. हा. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. आपलं काल एक सुभाषित राहिलं होतं ना, मला वाटतं. एक मिनिट जस्ट. हॅलो. हॅलो. 19-20 जय दोन गुरु. राहिले. हा. 19 आणि 20 हा, असे दोन राहिले 313 रिमेनिंग भेटलं ना. मधले हा. राहिले. ओके, चालेल. हा, हा. थँक्स. ओके ओके. आणि ते हा. 6, 7, 8 वगैरे ते राहिले. हो हो हो. हा, चालेल. हम्म. हा, just. अं, 19 नाही, 18 झालं ना आपलं. हो, 18 झालं. 18 झालं होतं. हा, ठीक आहे. हम्म. हम्म, ठीक आहे. हा. तर आपद हा, हे झालं. हा, हे वाचा 19वा कोणी. आर्थिनो मधुकरा यदिकरणधातैः दूरीकृताः करिवरेण मदान्धबुद्ध्या तस्यैव गण्डयुगमण्डन हानिरेषा भृङ्गाः पुनर्विक भुंगा. पुनर्विकच पद्मवने वसन्ति. भृङ्गाः. हा, बरोबर. हम्म. हा. हे कुठून स्त्रीशी बोलता बोलता पुनर्विकच पद्मवने संस्कृतच ऐकायला वसन्ति. ते सरांचा हे वगैरे मी जातच नाही मी काय बंद केलं तरी. अं, शुभांगीताई. हा. हॅलो. हा, बोला सर ना. पुस्तकामध्ये करून घालता तुमचं दिलेलं आहे. चालू राहिलंय का ते? नाही नाही, नाही नाही, शुभांग. काय असं करू नकोस जरा. तुझा हा ग्रुप हा, शुभांगीताई, तुम्ही ना, तुमचा बॅच 9:20 आहे ना. आता हा कोविडचा सुरू आहे वर्ग. हा, तुमचा 9:20 आहे. हा. हम्म, हा, कर्ण धातही ही आहे का उषाताई? हा धाताई हो, धाताई हा धाताई येते सांगितलं आता कर्ण हा. धाताई हा कर्णधातैः. हा, ठीक आहे. हा हा. हा. तर हम्म, करिवरेण आणि मवांध बुद्धी आहे की काय? करिवरेण. मदान्ध बुद्ध्या. हा, मदांध बुद्ध्या तेच मदान्ध. म्हटलं. हा, मदांध पाहिजे, बरोबर. हम्म. हम्म. बुद्ध्या पाहिजे ना. आणि बुद्ध्या 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 हा, बरोबर. तसैव गंडयुग मंडन हानिरेषा. मंडन हानिरेषा. हम्म. हम्म. ठीक आहे. इथे अर्थ खाली दिलेला आहे, तो समजतोय का बघा, किंवा काही अडचण येते का? खालचा म्हणजे हा. यदि मदमस्त हाथी हा. अपने माथे से टपकने वाले रस को पीने वाले भौरों को कान हिलाकर उड़ा देता है तो भौरों का कुछ नहीं जाता. वे कमल से भरे हुए तालाब की ओर खुशी से चले जाते हैं. हाथी के माथे का श्रृंगार कम हो जाता है. हम्म. हा, म्हणजे आता दानार्थिरो मधुकर म्हणजे कोण? भुंगा. हा, ज्याला, भृंगा. हा, की ज्याला संस्कृतमध्ये भृंग भृंग असे म्हटलं जातं. हा. तर हम्म, तर दानार्थिनो मग यदि कर्णघाती, म्हणजे याला आपण कर्णघाती म्हणजे कान कर्ण हलवून. कर्णघातही पाहिजे. कर्णघात म्हणजे कान हलवून. हा, असं. हा. तर हत्तीला दुसरं काही नसतं ना उडवण्यासाठी. हा. तर अं, हम्म, कर्णघातैः दूरीकृता करिवरेण मदांध बुद्ध्या. हम्म. हम्म, हम्म, इथे करिवरेणाचा अर्थ आला नाहीये ना याच्यामध्ये. हा, कर्णघातैः आणि दूरीकृता करिवरेण मद अंधबुद्ध्या. हा,
जर म्हणजे दानार्थी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जे भृंगे असतात ते अं, दान म्हणजे त्याचे कण वेचण्यासाठी हं, हे जे हत्तीच्या भोवती असं म्हटलं जातं की हत्तीचं जे गंडस्थळ असतं ना, तर त्या गंडस्थळातनं मध किंवा असा रस निघत असतो हत्तीच्या डोक्यातून. जेव्हा तो तरुण असतो तेव्हा ना. हा, तरुण असतो तो तेव्हा, आणि यांना हत्तीणींना आकर्षित करण्यासाठी असं. हम्म. तर आणि अशी कल्पना आहे की आता त्या मध असला की तो चिकट चिकट असा स्राव असतो, तर त्याला हत्तीणीच्या वासाने आकर्षित होतात. पण हे जे भुंगे असतात ते पण त्याला आकर्षित, म्हणजे त्या रसाला भर, म्हणजे हे गुण हे करत असतात. त्यांना वाटतं की हा मध आहे, आणि ते ते सुद्धा तिकडं म्हणजे त्याच्यावरती गिरट्या मारत असतात. आणि मग हत्ती काय करतो, जसं आपण डासांना हे करतो, हा हाकलतो, तसं हत्तीच्याकडे दोनच आयुध असतात. एक म्हणजे त्याचे कान, कर्णघातही, आणि दुसरे असतात त्याच्या करीवर येणं. करीवर म्हणजे इथे करी म्हणजे सोंड. त्याची सोंड. हा, हा. तर तो म्हणजे तो सोंड हलवून त्यांना हे करतो. हम्म. पण तर आता त्याने काय होतं की तस्य एव गंड युगमंडन हानी रेषा. म्हणजे काय की आता त्याचं जे हे असतं ना, तिथे असं छान असतं, त्याची सजावट केलेली असते, बरोबर, हत्तीच्या त्या डोक्याची. हम्म. तिथे बघा मंदिरात वगैरे असं त्याच्या तिथं, नाही का. पण त्यामुळे काय होतं, तो जेव्हा त्या कान हलवतो आणि ते सोंडेनी असं सगळं फटके मारतो असं असं, तर म्हणजे त्या भुंग्यांना हाकलण्यासाठी. तर असं म्हटलेलं आहे की भुंग्यांना तर काही नाही, ते मजेत दुसरीकडे जातात जरा वेळाने, आणि सरोवरात जाऊन फुलांवरती किंवा असं पुनर्विक विकस हा म्हणजे विकच पद्मवने वसंती, तर ते पुन्हा म्हणजे कमळाच्या वनामध्ये, म्हणजे कमळांच्या फुलांवरती वर्ण मध घ्यायला ते चालले जातात. पण नुकसान कोणाचं होतं, तर हत्तीचं होतं. कारण काय, त्याचं सगळं जे सजावट जी असते, हा, गंड युगमंडन, हा, तर गंड युगमंडन म्हणजे त्या गंडस्थळाचं मंडन केलेलं, म्हणजे छान सजावट केलेली, तर त्याची हानी होते. आणि भुंगे तर परत विकसित विकच पद्मवने वसंती, आणि भुंगे पुन्हा आपल्या कमळाकडे चालले जातात, कमळांकडे असं. म्हणजे याचा मतितार्थ असा की कधी कधी जसं आपण म्हणतो ना की दुसरी म्हण आपल्या मराठीत अशी किंवा हिंदीत वेगळी आहे की हत्ती जाता है बाजार तब कुत्ते भुंकते हजार. म्हणजे तिथे हत्ती करतो ते बरोबर करतो, हत्ती काही त्या कुत्र्यांकडे लक्ष देत नाही, कारण तो की म्हणजे कुत्रे आपले भुंकत असतात. पण इथं म्हणजे, आणि तसंच करायला पाहिजे, नाहीतर त्यांच्या प्रत्येकाच्या तो जर भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या मागे लागला तर काय होईल की त्याला म्हणजे फालतू गोष्टीत आपला वेळ जाईल, असं ज्याला आपण म्हणतो ना, तसं. तेव्हा इथं सुद्धा जर तो भुंग्यांच्या मागे जर लागतो तर भुंग्यांचं काही नुकसान होत नाही, त्यांना तो मारू पण शकत नाही. हं, ते आपल्या इकडून तिकडे फिरत असतात, पण इकडे हत्तीचा जो सगळा शृंगार असतो तो मात्र बिघडून जातो, असं. समजलं? तर इथे मंदांध बुद्ध्या हे कुणासाठी आहे? मंदांध नाही, मदांध बुद्ध्या. हा, मदांध बुद्ध्या, हा. हा, म्हणजे त्या मदानी अंध बुद्धी त्याची अंध झालेली असते, असं. मदांध, आपण मदांध काय म्हणतो आपण, की मदानी जो अंध झालेला असतो ना, हम्म, हम्म. हा, तर त्याचं म्हणजे तो म्हणजे मदांध बुद्धी म्हणजे त्या मदानी अंध झालेली बुद्धी, किंवा मद म्हणजे मस्ती, नाही का. तर हम्म. मस्तीने हम्म. हा त्याची बुद्धी थोडी मंद झालेली असते, अंध किंवा मंद या अर्थाने कमी झालेली असते. हम्म. आणि त्यामुळे तो त्या भुंग्यांना त्यांच्याच पाठीमागे लागतो, त्यांना पण त्यांनी काय होतं की गंडयुग मंडन हा रेषा, फक्त ती म्हणजे त्याचं जे सजावट असते त्याची हानी होते. आणि त्याचे जे फटके जे असतात, रेषा म्हणजे काय, त्या सोंडेच्या फटकारांच्या ज्या रेषा असतात त्याला म्हटलेलं आहे गंडयुग मंडन हानी रेषा, असं. हम्म. हम्म.
हा म्हणजे असं म्हणता येईल का की यदी मदांध बुद्ध्या दानार्थिनो मधुकरा कर्णघातैः करिवरेण दूरीकृतः असं म्हणता येईल का? हा हम्म, हा म्हणजे यदी बरोबर आहे मदांध बुद्ध्या. हा हम्म, हम्म, पण हत्ती कुठे आहे? हत्तीचं नावच नाही ना. हा यदी हो, मदांध म्हणूनच बुद्ध म्हटलं की त्याच्यासाठी असं नाही हे नाही पण ते केलंय की नाही नाही करीवर येणं म्हणजे त्या हत्तीची सोंडच आहे ती करी हा. करी म्हणजेच हत्ती. हम्म. आणि हम्म. करीवर म्हणजे हत्तीची सोंड असं. तर हा तर त्यामुळे यदी गज हा मदांध बुद्ध्या करी कर्णघातैही करीवरेण मधुकर दानार्थीन हा मधुकरा दुरी करो. हम्म. हम्म. काय करीवर म्हणजेच हत्ती का सर? नाही नाही सोंडपेक्षा नाही नाही, करी म्हणजे हत्ती. सोंडेला अजून एक शब्द आहे ना, शुंड का काहीतरी आहे ना त्याचा. नाही नाही ते आहेत पण करी म्हणजे हत्ती. हो ना. हम्म. मग नाही कारण तो तो आपण अजून कानानी एक आहे ना, तो शब्द काना हलवून हे करतो, सोंडेनी नाही ना. कर्णधातही म्हणजे कान हलवून ना, मग नाही सोंडेनी पण कर्णघात कान हलवून. नाही वरेण वरेण म्हणजे अं, अच्छा म्हणून ते करी त्या अर्थाने म्हणताय तुम्ही बरोबर. हा, करीवर येणं म्हणजे हत्तीकडून असं. करीवर म्हणजे हत्तीकडून हा कानांनी बरोबर दानार्थीनो तसे. मधुकरा म्हणजे हा जे त्या करीवर येणं मंत्र्यांना. म्हणजे गजराज तसं करीवर म्हणजे हा, गजराजाकडून म्हणून विचारते मी. गजराजाकडून मदांध हा, बुद्ध्या हा यदी मंदबुद्धीच ते मंदबुद्ध्या का मदांध बुद्ध्या गजराजाकडून असं होईल ना ते. बरोबर. हं? बुद्ध्या करिवरेण असं हं. होईल हा, का? सुरुवात. आणि होय. कर्णधातही. धातही नाही हम्म. घातही पाहिजे. हा हात आहे घात का? अच्छा, ते घा पुस्तकात अच्छा, घाय असेल ते, काय माहिती. हं, हं. कळत नाहीये. कर्णाच्या आघातांनी म्हणून कर्णघातही हा, असं. हं. आघातही. हा, कर्ण हा आघात आहे. अच्छा, हा आघातही. हा हं. कर्णाघातही आहे की कर्णघातही आहे पुस्तकात? कर्ण कर्ण हा ना नाहीये, कर्ण. कर्ण ठीक आहे. हं. अं, हं. पुढचं सुभाषित आहे. केनात्र चंपकतरो बतरोपितोसी कुग्राम पामर जनांतिक वाटिकायाम. हम्म. हम्म. यत्र प्रवृद्ध वनशाक विवृद्धी लोभात भो भग्नवाट घटनो चितपल्लवोसी. हम्म. म्हणजे त्या संस्कृतमध्ये बत बत म्हणजे अरे रे असं. ओ असं. तर हे केन हे चंपक तरो म्हणजे हे चंपक वृक्षा अरे रे केन कोणाकडून येथे हा तुझं रोपण झालेलं आहे. हा म्हणजे कोणाकडून म्हणजे कुग्राम पामरजन अंतिक वाटिकायाम. कोणा कुग्रामातल्या पामराकडून हा या त्या अंतिक म्हणजे जवळच्या वाटिकेमध्ये तुझं रोपण झालेलं आहे. म्हणजे की जिथं प्रवृद्ध वनशाक विवृद्धी लोभात म्हणजे त्यांनी म, वनभाज्या वाढवण्यासाठी हं, तुला फक्त म्हणजे तुला भोभग्नवाट घटनोचित पल्लवसी म्हणजे तू फक्त एका म्हणजे तुझी किंमत फक्त तुझी पानं हीच आहे. समजलं. चंपकाचं जसं भाज्या असतात तर भाज्यांचं मूल्य कशात असतं? पानांमध्ये. बरोबर. तर कोणीतरी चंपक वृक्ष तिथे लावलाय भाज्यांच्या समूहामध्ये. हा आणि मग त्याच्या लक्षात येतं कोणीतरी बघतो की अरे इथे तर हे चाफ्याचं झाड आहे ज्याला सुंदर फुलं येतात आणि सुवासिक वास त्याचा मोठा दरवळतो. पण ज्यांनी कोणी लावलं त्याला त्या चाफ्याची किंमतच नाहीये. त्यांनी आपलं असं भाज्या म्हणजे भाज्या लावायच्या भाज्या खाण्यासाठी म्हणून त्याला लावलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की एखादी ज्याला आपण म्हणतो ना की कोळशाच्या खाणीत हिरा सापडला नाही का.
किंवा असं म्हणजे त्या चाफ्याची किंमत काय आणि त्याला कुठे लावलेलं यांनी, त्यांना माहिती पण नाहीये चाफ्याची किंमत काय, की जो अत्यंत सुवासिक असा अशी फुलं देणारा वृक्ष, त्यांच्या दृष्टीने फक्त तो म्हणजे काय, फक्त एक रानशाख वनशाख म्हणजे भा, भाज्या देणारा एक फक्त ते झुडूप आहे बस. असं तू फक्त पल्लव पल्लव आहेस म्हणजे तू फक्त तुझी किंमत फक्त पानाने एवढी आहे बस. तुझ्या फुलांची इथं कोणाला किंमतच नाही असं, सुवासिक फुलांची असं. म्हणजे इतर पालेभाज्यांसारखाच तुला मानलं जातं तुझ्या पानांना, हा फुलांचं काही नाहीये. किंवा तुला सुद्धा तुझ्या रोपाची किंमत इथे एक फक्त पालेभाजी एवढीच हा आहे. कारण असं. शाक हम्म. शाख तर विवृद्धी अरे बाबा. तर काय अरे काय रेला कोणता शब्द वापरता तुम्ही संस्कृत? बत बत. बत हम्म. रोपितोस तर बत. अच्छा, बत. ओके. ठीक आहे. नंतर अजून इकडचे कुठले कुठले राहिले होते, मी काय काय लिहिले आता. हो अं, सर. हे बघा सर, 6, 7, 8, 9. 9 तर येत आहे म्हणा, पण 6, 7, 8, 9. हं. नावं नाही सांगा ना. नाही नाही, समजलं मला. रजिता, हा नाही, हे मी अजून नाही केलं यातलं. हा, यातलं नाही केलं मी अजून. आधीच कुठलं तरी मी केलं होतं. अजून एक भरतस्यचे 2-4 श्लोक राहिलेले काहीतरी होते बघा. हा, सैन्य नाही का ते. हो हो. त्याचे कुठले श्लोक राहिले होते आपले? ते शेवटचे राहिलेत. शेवटचे 2 राहिलेत. हा, ठीक आहे. हा, ते मी काहीतरी लिहिले आता तसे, वाल्मिकी रामायणातलेच येते तसे. काल तुम्ही ते 8व्यातलं सांगत होतात ना काहीतरी, ते राहिलंच मग. सुभाषित कशातलं? 8वं. सुभाषितातलं ते 8वं काहीतरी सांगत होतात तुम्ही, पण मग ते राहीलच. ते म्हणाले उद्या सांगेन मी तुम्हाला. एक मिनिट ना, 8व्या बघतो मी. पुस्तकातलं की 8वा पाठ, हे जे 8वा नाही नाही, क्रमांक. अगं सुभाषितातलं 8वं सुभाषित. अच्छा अच्छा. हा यातलं. हा, तुम्ही म्हणाले हो ते उद्या मधले सांगेन. सोडले होते ना तुम्ही. हा हा. ते हा, नाही तर ब्रजसुपत्र. नाही, 6वं आणि 7वं ते आलं. मग आपण म्हटलं ना 6, 7, 8, 9 तुम्ही म्हटलं ना राहिले, तर हो 8. हो हो. हा, तर ठीक आहे ना. हा, तर तर हे राहू द्या तेवढंही अजून. आहे. हा, हे राहू द्या हम्म. आपण. हा, आपण आधी आता याचं घेऊया, कुठलं ते भरतवाल्यांचं, भरताचं. हम्म. ते 25 पर्यंत झाले होते. 26, हम्म. 27, 28 3 राहिलेत. हम्म. हेच आहे ना? नाही का? नाही, हे मनुस्मृती मधलं आहे. हम्म. या वृत्ती वर्तते तातो या. हे झालं होतं आपलं, नाही का? 26. या वृत्ती वर्तते तातो यांचनः हे व्हायचंय, प्रपितामहः. हे हा. झालं होतं, हे व्हायचंय. हम्म. या तर वृत्ती. या मृत्यू वर्ततो तातः यांच न प्रपितामह. म्हणजे जी वृत्ती आपल्या वडिलांनी वर्तिली म्हणजे आचरण केली. ज्या आचरण वृत्तीचं केलं. आपल्या वडिलांनी आचरण केलं, आणि ज्यांचं आणि जिचं नहा म्हणजे म्हणजे आपले प्रपितामह, हं, अस्मान्नहा, त्यांचं आपल्या प्रपितामहांनी आचरण केलं. ताम वृत्ती वर्तसे कच्चिद याच सत्पथगा शुभा. म्हणजे आणि ती वृत्ती, हं, की जी सत्पथगा म्हणजे चांगल्या मार्गाकडे म्हणजे चांगल्या मार्गाला नेणारी आहे आणि कल्याणकारी आहे. शुभ म्हणजे कल्याणकारी अशी आहे, अशी. तर ती कच्चित, ती ती तू वर्तसे कच्चित म्हणजे ती तू पाळतोयस ना, म्हणजे ती तू म्हणजे अनुसरण करतोयस ना, असं. तिचं आचरण तू करतोयस ना, असं. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ असा होईल की हे भरता, ज्या वृत्तीचं आचरण आपल्या वडिलांनी केलं, ज्या वृत्तीचं आचरण आपल्या
आजोबा पणजोबांनी केलं. प्रपितामह म्हणजे पणजोबा ऍक्च्युली. पितामह म्हणजे आजोबा, प्रपितामह म्हणजे पणजोबा. पण इथं वाडवडिलांनी असं म्हटलं तरी चालेल, किंवा आजोबा पणजोबा अशा पूर्वजांनी केलं असं म्हणता येईल. हा. आणि या च सत्पथगा शुभा, आणि जी वृत्ती सन्मार्गाला नेणारी आहे आणि कल्याणकारी आहे, ताम वृत्ती हा कच्चित वर्तसे, त्या वृत्तीचं तू आचरण करतोयस ना. हं? ठीक आहे. ओके सर, कळलं. हं. हो हो. हा. कच्चित स्वादुकृत अंभोज्यम एको नाशनासी राघव, हे झालं होतं की नाही. कच्चिदांश नाही. सम कच्चिदांश समानेभ्यो मित्रेभ्य संप्रइच्छसी. म्हणजे कच्चित स्वादुकृतम भोजम एको न अश्नासी, हे राघवा म्हणजे हे भरता, तू हा मिष्टान्न किंवा मिष्टान्नाचं भोजन एकटा तर खात नाहीस ना. आणि कच्चित अंश समानेभ्यो मित्रेभ्य संप्रइच्छसी, आणि ते तू त्याचा अंश समान अंश त्याचा समान अंश तू मित्रांनाही देतोयस ना, असं मित्रांशी वाटून घेतोयस ना असं. म्हणजे चांगलं फक्त स्वतः खायचं, इतरांना कदान द्यायचं, अशी तर तुझी वृत्ती नाहीये ना असं. हम्म. समजलं ना. न अश्नासी हो हो. भोज्यम एको कच्चित अंश समानेभ्य मित्रेभ्य संप्रयच्छसी. प्रयच्छसी म्हणजे देतो, देत आहेस ना असं. हम्म. अंश समानेभ्यो आहे का ते? हं? अंश, कच्चित अंश अंश समानेभ्य, समानेभ्यो. अंश म्हणजे भाग अच्छा. त्याचा. हा, त्यातला अंश. काही भाग, कच्चित हम्म. अंश म्हणजे आहे ना. हम्म. हो, अंश म्हणजे अंश भाग. हा. थोडक्यात त्यांनी सगळं म्हणजे कसं वागायला हवं ही शिकवणच दिली आहे, ते हा. सगळं विचारून त्याला. असा राजा. करतोयस ना, असं करीत नाहीये ना. हम्म. 28. राजा तु शेवट. धर्मेण हि पालयित्वा महीपतिर्दंडधरः प्रजानाम् अवाप्य कृत्स्नां वसुधां यदावत् इत्यच्युतः स्वर्गमुपैति विद्वान्. हम्म. तर म्हणजे राजा तर म्हणजे याचं हे बघू. हम्म, हम्म, अन्वय. अन्वय तेच बघतोय मी. वन महामती इथं शब्दच नाहीये, तेव्हा त्याच्यावरती महीपती. इथं महीपती म्हणजे जो राजा. महीपती आहे. हा, जो राजा. हा. अं, हम्म, जो महीपती, जो राजा, जो महीपती आणि जो राजा धर्मानी प्रजानाम प्रजानाम धर्मेणही पालयित्वा, म्हणजे प्रजेचं धर्मानेच पालन करून आणि दंडधर, आणि तिला योग्य शासन करून हा अवाप्य कृत्स्नाम वसुधाम यदावत, म्हणजे मिळालेल्या वसुधा म्हणजे पृथ्वीचं यथावत. यथावत म्हणजे याच्या, जसं आपण त्याला म्हणतो यथा, हा म्हणजे रीतीनुसार, हा यथावत अं, पा धर्मेण पालयित्वा इतः च्युतः स्वर्गम. इतः च्युतः म्हणजे, इतः म्हणजे इहलोक, च्युतः म्हणजे सोडल्यावर, च्युत झाल्यावर किंवा म्हणजे थोडक्यात मेल्यावर, स्वर्गम उपैती विद्वान, म्हणजे स्वर्ग स्वर्गच त्याला प्राप्त होतो असं. राजा अशा रीतीने जो राजा सगळं धर्माचं पालन करून, म्हणजे प्रजेचं धर्माने पालन करून आपल्याला मिळालेल्या म्हणजे या पृथ्वीचं यथावत रीतीनुसार पालन करून, पृथ्वीचं आणि प्रजेचं धर्मानुसार दंड देऊन धर्मानुसार पालन करून करतो तो. इतः च्युतः म्हणजे इहलोक च्युत झाल्यावर, इहलोकातून च्युत झाल्यावर म्हणजेच मृत्यू पावल्यावर स्वर्गम उपैती,
स्वर्गम उपैती म्हणजे वर्गाला जातो. करतो स्वर्ग प्राप्त स्वर्ग करतो. प्राप्त स्वर्ग प्राप्त प्राप्त करतो. करतो. हा. आणि विद्वान हे परत त्या राजाच आहे, विद्वान राजा असं. असा जो विद्वान राजा, हा, असं म्हणजे ज्याला ही सगळी माहिती असते कर्तव्यांची, तो विद्वानच आहे ना, असं. आत्ताच्या जर लोकांना सांगितलं राज्यकर्त्यांना असं काही हं? नाही का? वेगळंच आहे हा. तर कृष्णा म्हणजे काय? संपूर्णपणे. संपूर्णपणे. अच्छा. हा. अवाप्य कृत्स्नाम वसुधाम. कृत्स्ना हे वसुधेचं विशेषण म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं अशा रीतीने तो एंटायर. हा, म्हणजे त्याला मिळालेल्या प्रदेशाचं असं म्हणता येईल, असं. हम्म. त्याचा आणि अन्वय आता काय होता सर? हम्म, हम्म. लावलाय महापती ही का? महा हा यथावत महापती महीपती. महीपती महीपती. महीपती विद्वान, महीपती. विद्वान. हा. हा. राजा तू राजा तो. कृत्स्नाम वसुधाम अवाप्य प्रजानां दंडधरः यथावत् धर्मेण पालयित्वा इतः च्युतः स्वर्गम उपैति ही. स्वर्गच प्राप्त करतो असं. ही म्हणजे असं. हम्म. 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 हे ठीक. ते डॉक्युमेंट ह्याचं केलं सर शब्द बघा. ते सर काय अंश समानेभ्यो म्हणजे कहे जाने वाले को. आशंस म्हणजे बोलणे ना, शंस. कच्चित तर अंश हे समान. खाली शब्दार्थात आहे बघा पुस्तकामध्ये. आशंस म्हणजे कश्चित आशंस कुठे आहे बघा, दिसत समानेभ्य. नाही. आशंस पुस्तकात आशंस हा अर्थामध्ये हा. अर्थामध्ये अंश समानेभ्य. कही जाने वाले. आशंस हा म्हणजे कच्चित. बोलणे ना, शंस म्हणजे बोलणे ना. कहे जाने वालों को म्हणजे चतुर्थी आहे ना ही आशंस बहुवचन. मानेभ्यो मित्रेभ्यो. हम्म. नाही पण मग त्यांना तू तो अर्थ पण मला योग्य काय माहिती, म्हणजे पण कहे जाने वाले को, अंश मानेभ्या. पण इथं इथं जे आपण बघतोय आता याच्यामध्ये या तर कारण याच्या अंश होतंय सर, ते अंश नाही होते, नाही आ येते. कशावरून. कच्ची दा नाही, ते शब्दात कच्ची दा आहे ना, हम्म. म्हणून अंश समानेभ्य मित्रेभ्य असं. त्याचं नंतर सांगा वाटलं तर तुम्ही. अंश पुस्तकात तसं माने. दिल्यामुळे कन्फ्युज झालं जरा. नाही नाही बरोबर, अन्वय नाही आणि नाही त्यांनी कसा दिलाय? नाही नाही बरोबर आहे. आता आशंस कहे जाने वाले को आणि आ म्हणजे आहे ना, ते अंश नाहीये ना. हम्म. कच्चित अंश समानेभ्य मित्रेभ्य म्हणजे अंश आशंस मानेभ्य कहे जाने वालों को मित्रेभ्य. त्यांनी खाली अर्थ देताना नाही नाही भोजन सर, आज खाण्याची इच्छा शंस असलेले, एक शब्द आहे ना तो. भोजन करण्याची इच्छा असलेल्या मित्रांना असं म्हटलंय ना. नाही, आशंस. भोजन कुठे आलं आता ते? नाही नाही, तेच ते स्वादिष्ट भोजन, ते काय स्वादुकृतम. स्वादिष्ट भोजन म्हणजे मिष्टान्न नाही खाण्याची बघा. इच्छा असलेल्या मित्राला देतोच ना असं. आशंस आशंस मानेभ्य हा एकच शब्द आहे. हा, आशंस मानेभ्य काहीतरी मित्रेभ्य. शब्द आहे, अशंस माना, तो शब्द आहे ना तो, अशंस माना. आणि मग ते मान मानाचं माने. हा, मान मानेभ्य आशंस कहे जाने अशंस आशंस मान.
म्हणजे काय शंस म्हणजे काय सर, बोलणे असतं ना, काय शंस आहे? शंस म्हणजे बोलणे. आशंस मानेभ्य म्हणजे म्हणजे तोच विचार करतोय की बोलणार हम्म, बोलणारा. हम्म. हे अर्थ त्याच्यात तसा लागत नाहीये, पण ते आशंस माना शब्द येतो, बरोबर आहे ना? हम्म. नाही, मी मी मानेभ्यो. मी जो केला तो असा अशम नाही, हे अंश मानेभ्य हा अंशस तुम्ही अंश समानेभ्य म्हणजे अं, हा तुम्ही ते सारखा भाग म्हणून अंश केलं, आणि हा इथे आ दिसते, कच्ची दा, म्हणून मी. नाही नाही बरोबर आहे. कच्चित आच आहे इथं आशंस मानेभ्य त्यामुळे हे योग्य वाटतं. आशंस मानेभ्य आणि पुस्तकात अर्थ पण कहे जाने वालों को असंच दिलेलं आहे, तो नाही नाही शब्दही तसा आलं फोडून दिला. आलं आलं लक्षात. हा. हम्म. ते मिष्टान्नाचे भोजन मागणाऱ्या असं होईल मा- का? मागत नाही हो कोणी, मागतो कोणीच नाहीये. तो नाही फक्त म्हणजे इच्छा असणारे. इच्छा नाही नाही असं काही नाहीये. तो म्हणतोय हम्म. कच्चित ऐका आता असं त्या अर्थाने असा त्याचा अर्थ होईल हा की आशा हे राग ठेवणाऱ्या. ऐका एक मिनिट एक हा हा हम्म. हे राघवा स्वादुकृतम म्हणजे मिष्टान्न भोज्यम म्हणजे मिष्टान्न भोजन किंवा मिष्टान्न किंवा स्वादिष्ट अन्न न न अश्नासी राघव तू खात नाहीस ना. हम्म हा अं, आणि तेच. एकटा हा एकोर न अश्नासी ना म्हणजे तू एकटा खात नाहीस ना. आणि अं, अंशस मानेभ्या मित्रेभ्या संप्रयच्छसी कच्चित म्हणजे अं, मित्र म्हणणाऱ्या आशंस मानेभ्या म्हणजे ज्यांना तू मित्र म्हणवतो. हम्म ज्यांना तू मित्रेभ्य आशंस मानेभ्य आहे मित्रेभ्याचं विशेषण आहे. म्हणजे काय की की ज्यांना तू मित्र म्हणतो किंवा जे तुझे मित्र म्हणवतात किंवा ज्यांना तू मित्र म्हणवतो अशांबरोबर तू अशांना पण तू देतोस ना असं. एकटा खात हम्म. नाहीयेस ना असं. त्या अर्थाने ते आशंस मानेभ्या तो अर्थ मग तसा लागतो की आशंस मानेभ्या म्हणजे मित्रभ्या म्हणजे ज्यांना तू मित्र म्हणवतोस म्हणजे अशांना तू ते मित्र देतस ना. म्हणवणाऱ्यांना. हा, मित्र नाही, म्हणवणाऱ्यांना तू मित्र एकटा ऐक न खाता नाही त्यांना नाही 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 मित्र हा. म्हणवणाऱ्यांना नाही चूक. ज्यांना तू मित्र हम्म. समजतोस किंवा मानतोस किंवा समजतो. म्हणतोस की हे माझे मित्र आहेत हम्म. हे माझे मित्र आहेत. तुझे मित्र कोण आहेत ते तू ठरव. पण तू ज्यांना मित्र म्हणवतोस त्यांना तू हे मिष्टान्न देतोस ना असं. एकटा खात नाहीस ना असं. असा याचा अर्थ आहे बरोबर. एक्झॅक्ट केलं तर ज्यांना तू मित्र बोलतोस किंवा म्हणतोस, हा हा, असं त्यांना तू देतोस ना. त्यांना तो हा ओके. आणि म्हणून ते अंशस मानेभ्य म्हणजे अंशस म्हणजे म्हणणार ज्यांना ज्यांना तू मित्र म्हणवतोस. अंशस मानतोस किंवा चालेल. अंशस हा मानतोस हा असं त्यांना तू देतोस ना असं. ठीक आहे बाकी संप्रयच्छसी यच्छसी म्हणजे देणे आणि संप्रयच्छसी म्हणजे कसं समान वाटून का? नाही प्रयच्छसी म्हणजे प्रकर्षाने म्हणजे भरपूर नुसतं आपलं एक तुकडा दिला असं नाही. हं. आणि संप्रयच्छसी म्हणजे सन्मानाने सम्यक रीतीने म्हणजे अगदी योग्य पद्धतीने आणि सन्मानाने त्याला म्हणतो संप्रयच्छसी. म्हणजे असं तुकडा फेकून नाही असं. जसं सन्मानपूर्वक. हा नुसतं भिकाऱ्याला देणं त्याला म्हणतो आपण यच्छसी. भिकाऱ्याला भीक दिली. हा पण हम्म, तेच जर एखाद्या ब्राह्मणाला आदर सत्कार करून जर दिलं त्याचं हम्म, व्यवस्थित तर त्याला म्हणतात संप्रइच्छसी. संप्रइच्छ हम्म. असं. म्हणजे मनानी पूर्ण हा यांनी असं काय. मान सन्मान करून असं म्हणजे नाही तर आपल्या दारात श्रावणात नाही का आपण सवाष्णीला जेवायला बोलवतो, तसा तिचा मान सन्मान करूनच तिला देतो ना त्या हा प्रकारे. त्या अर्थाने. ठीक आहे यातला अजून कुठला श्लोक राहिला होता का? नाही ना. नाही. देवतार्थे च पित्रार्थे 19वा राहिला होता.
देवतार्थे च पित्रार्थे ब्राह्मणाभ्यो गतेषु च योधोषु मित्र, तर तू या सगळ्यांना तू धन देतोस ना, असं. हम्म, असं ते झालेला आहे तो. झालेलं आहे ना. हा, हम्म. ठीक आहे. मग आपण आता पुढचा पाठ घेऊया मला वाटतं. बाकी सगळे मधले जे 3-4 राहिले आहेत ते बघूया. हा पाठ सुरू करूया आपण, महात्याग हा. तर याची मी तुम्हाला जरा बॅकग्राऊंड सांगतो आधी. हम्म. अं, तुम्हाला तुमच्यापैकी किती जणांचा इतिहास विषय होता आणि इतिहासात आवड होती मला माहिती नाही, पण पानिपतचं पहिलं युद्ध माहिती आहे का तुम्हाला? कोणाला माहिती आहे? सर आता इतक्या वर्षांनी कसं आठवणार? म्हणजे तसं ते बाबर सांगा आणि म्हटल्याने ह्याच्यामध्ये आठवणार. झालं होतं, दिल्लीचा तख्तावरचा, तेव्हा कोणतरी आठवलं आहे पानिपतच्या कोणतरी ना. पानिपतच्या 3 लढाया झाल्या. शेवटची जी रामसिंग. आपल्या लक्षात आहे ती मराठा आणि ती अब्दाली. मराठ्यांबरोबर झाली. हा. मराठा आणि हो. अब्दाली. पण पहिली जी लढाई झाली ना, ती तो इब्राहिम लोधी आणि बाबर असं यांच्यामध्ये झाली. हा, आणि हम्म. आणि त्याच्यामध्ये इब्राहिम लोधी घराणं जे होतं ना ते हे झालं काय, म्हणजे हरले. ते अफगाणी अफगाणी लोक होते ते. आणि हा जो हे मोगल जे होते, हे मोगल म्हणजे चेंगीज खानाचे वंशज असं. मंगोलियन ते मोगल असे. तर त्या लोधीला म्हणजे लोधीचा आधी दिल्लीच्या तख्तावर लोधी बसलेला होता, इब्राहिम लोधी. आणि त्याला पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये म्हणजे यांनी हल्ला केला बाबराने, आणि इब्राहिम लोधीला हरवलं आणि ते दिल्लीचं तख्त काबीज केलं, असा तो कथा आहे, इतिहास आहे. म्हणजे जिथं तख्त पालट झाला. आणि म्हणून हे पानिपतच्या ज्या 3 लढाया आहेत, या 3 तख्त पालट करणाऱ्या आहेत. म्हणजे एका तिसरी जी लढाई झाली त्यात मराठे ऍक्च्युअली नामशेष नाही झाले, पण बरेच ते क्षीण झाले असं त्या अर्थाने. हं. तर आणि असं म्हटलं जातं की जो राणा संघ किंवा महाराणा, त्याचं पूर्ण नाव होतं महाराणा संग्राम सिंग, तर तो ऍक्च्युअली त्याला इब्राहिम लोधीला उचकवायचं होतं, आणि म्हणून त्यांनी बाबराला बोलावलं असं म्हणतात. आणि त्याची जी रणनीती होती ती अशी होती, त्या दोघांना एकमेकात झुंजवूया आपण, आणि मग आपण बलिष्ठ होऊया, असा त्याचा प्लॅन होता. हम्म. आणि म्हणून तो मेवाडचा हा राणा संघ, की ते आपल्याला माहिती आहे ना की त्याच्या अंगावर एकदम 80 जखमा होत्या वगैरे. हा, तर त्यांनी असं म्हटलं जातं की त्यांनी त्याला बोलावलं बाबराला. आणि बाबर आला, बाबराने लोधीला ऐकलं, आणि मग त्यांनी तख्त परत गेलाच नाही बाबर. त्याला वाटलं होतं की हा परत जाईल म्हणून. आणि अशा रीतीने मुघलांना त्यांनी शिरकाव करून दिला. मग नंतर त्यांनी बरेच जंग पछाडलं, पण म्हणजे बके बाबर गेला नाही, अशी ती कथा आहे. पण त्याला हे आता ख्रिस्टियाब्दस्य पंचदश शताब्द्याम कोण कोण वाचेल बरं? एक वेळ संपत आली आहे तर विचारतो, उद्याच सुरू करूया आपण. पण तुमचा रिव्हिजन क्लासेस कसे चालले आहेत आता? साईड बाय साईड तुम्ही करता आहात ना चालू ते? हा, हो करतोय. हा आम्ही 2 आपला वेळा आहे, 2 वाजता आणि आता 9 वाजता हम्म, ठीक आहे. बसतो आम्ही आणि करतो हे एक एक. ठीक आहे, चांगलं आहे. पहिल्यांदा तरी हेच पुस्तक घेतलंय सध्या तरी. हो, ते आता जे बरं, आपलं चालू आहे तेच. ते बरं. हां. कारण याचं तुमचं बाकीचे तर त्याचे एक एक पेपरच्या वेळेस थोडीफार रिव्हिजन झालेली आहे तशी, नाही का? सर एक एक पेपर द्या ना आम्हाला, म्हणजे आम्हाला जराशी कल्पना तरी येईल की बरं, कसा पाठव असतो. पाठव. एक एक आधी दिला होता, पण याचा देतो मी तुम्हाला, आणि पुढचे एक हो एक अजून चालेल. एक एक. मी एक काम करेन, एक पेपर आता याचा देईन. हा, आधीचे तर तुम्हाला दिलेले आहेत, आधीच्या 3 पाठांचे 2 तर सोडवून भागांचे. झालेत आमच्या आधीच. हा, हां. हा, बाकीचे पण देईल. आणि मग नंतर तुम्हाला 1 ऑगस्ट 1 सप्टेंबर पासून दर 2-2 दिवसांनी एक एक पेपरचा सेट देत जाईल असं. हं? हो चालेल. हा. तर ठीक आहे. सर ते आणि आम्हाला कवींची माहिती संस्कृतमध्ये लिहायची आहे. पेपर मग बघूया आपण, मलाही आठवत नाही आता. पण नसावी बहुतेक, संस्कृतमध्ये नसावी. हा, अच्छा. कारण नाही तर मग त्यांनी संस्कृतमध्ये दिलं असतं, पण त्यांनी हिंदीमध्ये दिली आहे. हो ना, तेच तर. हा, हां. त्या अर्थी हिंदीमध्येच अपेक्षित. तर क्वेश्चन पेपर
पेपरमध्ये स्वभाषा आहे असं नाही लिहिलेलं आहे, फक्त त्यांच्याबद्दल हो निबंध लिहा असं दिलेलं आहे. त्यामुळे संस्कृतमध्ये ते कन्फ्युजन आहे. ठीक आहे, मी विचारून घेईन ते क्लॅरिफिकेशन. हा, चालेल. 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 हा, ठीक म्हणजे तशी तयारी करायला आम्हाला आहे.